नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरी तालुक्यातील मांजरी येथील तरुण सोनईत गावठी कट्ट्यासह जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, एक पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त। सोनई पोलीस ठाणे हद्दीतील श्रीरामवाडी शिवारामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत एक गावठी कट्टा, पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली। या कारवाईत राहुरी तालुक्यातील मांजरी येथील अमोल रावसाहेब विटनोर वय 27 याला अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्राविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली। दिनांक 26 मार्च 2026 रोजी पथक सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सोनई खेडले परमानंद मार्गावरील श्रीरामवाडी परिसरातील कॅनलजवळ एक व्यक्ती विनापरवाना अग्निशस्त्रासह थांबलेली आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतलं। झडती दरम्यान आरोपीच्या कमरेतून सुमारे 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि 2,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुसे असा एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक चौकशीत आरोपीने हे शस्त्र विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। दरम्यान अमोल विटनोर याच्या विरुद्ध यापूर्वी देखील सोनई पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असून तो त्या गुन्ह्यामध्ये फरार होता। या प्रकरणी पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 102/2026 आर्म ॲक्ट कलम 3/25/7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाट, प्रशांत राठोड तसेच महिला अंमलदार सोनल भागवत आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तागड हे करत आहेत। SR24 न्यूज करिता मोहन शेगर, सोनई।